मी गेल्याच आठवड्यामध्ये इथले स्थानिक खासदार अनिल देसाई साहेबांचे मी सामनाला स्टेटमेंट ऐकलेलं की नोटीस आलेली ते म्हणे आम्ही कॅन्सल केलेली, परंतु आज पुन्हा सामनामध्ये बातमी अशी आलेली आहे की नोटीस पुन्हा आलेली आहे. म्हणजे हा काय खेळ चालला आहे सरकारचा मला हेच कळत नाही. रेल्वे प्रशासन आहे की मुळात केंद्र सरकार काही आता स्थापन न झालेलं राज्य सरकारला जबाबदार हे काही कळत नाही. नुसती मंदिरं पाडा, मस्जिदी पाडा, याच्यातून काही साध्य होणार नाही. मुळात रोजगार, महागाई याकडे लक्ष पाहिजे. तर मंदिरं आणि मस्जिदीकडे लक्ष देऊन सरकार काय साध्य करतं हे समजत नाही. सामान्य माणसाला हा प्रश्न पडला की महागाईचा उच्चांक कुठे चाललेला आहे ते त्याला टेन्शन आहे. मुळात 2 टायमाचं कुटुंबाला खायला घालायचं, घर चालवायचं, त्या टेन्शनमध्ये सामान्य माणूस आहे. तशात गव्हर्नमेंट अजून हा एक मुद्दा उपस्थित करते, म्हणजे माणसाने स्वतःचं पोट, कुटुंबाचं पोटाकडे लक्ष द्यायचं की आपली मंदिरं वाचवायची. हा मोठा जटिल प्रश्न चालला आहे हल्ली, मला असं वाटतं. डिसेंबर 5ला 2024 नोटीस आम्हाला आलेली आहे. तर ही वारंवार 2018 नंतर साधारण 5वी नोटीस असावी. तर त्यांचा म्हणजे एकंदरीत रेल्वे प्रशासनाचा काय इथे प्लान आहे, काय करणार आहेत हे आम्हाला काही माहिती नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी एका आमच्या विश्वस्त मंडळाला बोलवून किंवा त्यांच्याबरोबर बसून काय त्यांचे प्लान असतील ते त्यांनी सांगावेत. त्यांना पण काही निर्णय घ्यायला मोकळं, म्हणजे त्यांना काही निर्णय घेता येतील. आता नुसती नोटीस पाठवून होतं आहे कसं की संभ्रम निर्माण होतो की नेमकं काय होणार आहे, कसं काय करणार आहेत. आणि लोकांच्या भावना पण ह्यामध्ये दुखावल्या जातात, कारण हा भावनिक आणि हृदयाशी निगडीत हा विषय असल्यामुळे. कारण हे श्रद्धास्थान आहे. तर आम्हाला प्रत्येकालाच असं वाटतं की हे इथून जागेवरनं हलू नये. आता शेवटी या म्हणजे असलेल्या इथे जे म्हणजे हनुमान आहे तो सगळ्यांना पावतो, ही एक लोकांच्यामध्ये अशी श्रद्धा आहे. आणि त्याच्यामुळे नुसताच इकडे राहणारे, आजूबाजूला राहणारे रहिवाशीच फक्त या मंदिरामध्ये भेट देतात असं नाही आहे. बाहेरगावावरून आलेले लोकंसुद्धा इथे श्रद्धेने येतात, भेट देतात, पाया पडून पुढे जातात. नोकर वर्ग जो आहे तो लोकलमधनं जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला पहिला या हनुमानाच्या देवळामध्ये येऊन हनुमानाच्या चरणी, साईबाबांच्या चरणी माथा टेकूनच तो पुढे जातो. म्हणजे हे त्यांच्या दृष्टीने हे एक श्रद्धास्थान बनलेलं आहे. आणि हे उद्या इकडनं जर हलवलं गेलं तर त्यांच्या भावना पण दुखावल्या जातील असं मला वाटतं. तर शेवटी निर्णय हा म्हणजे आपला वैयक्तिक नसून तो सरकारने घ्यायचा आहे. तर त्यांनी विचारपूर्वक घ्यावा असं मला वाटतं. कालच ट्रस्टींनी काही त्यांचे भावना त्यांनी व्यक्त केल्या की आम्ही काय असं आंदोलन किंवा आम्ही कुठल्याही विरोध असा हा करणार नाही. जर त्यांना रेल्वे प्रशासनाला जर का कारवाई करायची असेल तर ते करावी त्यांनी. शेवटी इथून बाहेर पडायचं की नाही पडायचं हा इथे जे बसलेले जे आपण ज्याला देव म्हणतो तर त्यांनी तेच ठरवतील की इथून बाहेर आपण पडायचं की नाही पडायचं. तर त्यांनी तेच सद्बुद्धी देव त्यांना. माझी तरी भावना आहे की हे मंदिर 100 वर्ष असा अंदाज 100 वर्ष झालं असले पाडणं चुकीचं आहे. आणि आपल्या देशामध्ये आपण हिंदू तर जास्त मानतो ना, आता हिंदूचे मंदिर पाडले तर काय उपयोग आहे. ते आपण हिंदुत्ववादी आहे ना, तेव्हा हिंदूची मंदिरे पाडले तर काय अर्थच राहू शकत नाही ना. आणि हे पाडणं तर माझ्यामध्ये चुकीचं आहे. पण हे मंदिर पहिला होतं ना, मंदिर अगोदर होतं ना, आता हे विकास आत्ता चालू आहे ना. पण याचा विचार शासनाने करावा जरूर. कोई भी भगवान है, भगवान की इसकी हम लोग तुलना नहीं की. हम लोग किसी का भगवान का दिल नहीं तोड़ना चाहते, हिंदू हो मुसलमान कोई भी करने का नहीं. मगर इसकी वजह से ये तोड़ने से तुमको क्या तकलीफ है मुझे बताओ. मैं किसी का इसके वजह से नहीं बात करता हूँ. ये मंदिर से कोई आदमी को तकलीफ होकर आने जाने कुछ होता है कुछ भी, ये मंदिर से क्या इतना तुम्हारे जगह से क्या फ़र्क होने वाला है. तुम मंदिर उधर ही रखो, बाकी तुम्हारा इम्प्रूवमेंट करो ना. ये मंदिर से क्या तकलीफ है वो उसको एक करो. इतना आदमी का तुम दिल तोड़ के जाता है, ये मंदिर से तुम्हारा इतना आदमी का दिल बचाएगा. मैं क्या बोला, इतना आदमी देखो आपके सामने कितने आदमी पाँव पड़ के जाते हैं. इतना आदमी से तोड़ने से क्या मिलने वाला तुमको. ये जो जगह है भाविक की, गणपति की, अपनी भगवान की पावर है करके पाँव पड़ता है. बाकी जगह क्यों नहीं पाँव पड़ता है.
सही है झूठ है? इतना जागे के अंदर वो भगवान का पाँव पड़ने की ताकत है, वो उनका तुम दिल दुखा के चले जाता, क्या मिलने वाला तुमको? तुमको तोड़ के क्या तुमको क्या ये मिलने वाला है? तोड़ने से तुम बदनाम होने वाला है, और जो आगे का तकलीफ है वो ज़्यादा बढ़ाएगा। तुम उसको संरक्षण करना तुम्हारा धर्म है, तुम उसको तोड़ने का धर्म नहीं है तुम्हारा। फिर तुम्हारा धर्म क्या है? तुम्हारा धर्म कुछ भी नहीं है, तुम धर्म का आज ही नहीं है। इंसान की धर्म रखो, नीति रखो, सब कुछ रखो, मगर ऐसा नहीं करना। भगवान को तोड़ के कल आदमी को भी तोड़ेगा तुम।